बरेच एक्स कंटेस्टंट म्हणत होते की आयुष जिंकेल येस असं येस वाटतंय. हे आय थिंक तुझ्या पेजेस वरती किंवा इतर हो ठिकाणी हो सुद्धा हो हो आयुष हाच विनर विनर आहे. असेल असं हा म्हटलं सो जात हे होतं. मला आतमध्ये कळत नव्हतं की हम्म. हे खरंच इतकं पॉझिटिव्हली बाहेर जात आहे. आणि दुसरी एक गोष्ट मला एपिसोड बघताना जाणवली की माझी आणि ओमकारची जी मैत्री होती ती लोकांना तेव्हा कळली जेव्हा मी त्याला नॉमिनेट केलं आणि तो रडला. हम्म, हम्म. पण त्याच्या आधी ती तितकी मे बी दिसली नाही. नमस्कार, मी अपर्णा आणि मुंबई तरुण भारतमध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत. बरं, बिग बॉस मराठीचा 6वा सीझन सुरू आहे आणि या आठवड्यात तब्बल 2 स्पर्धक घराच्या बाहेर गेलेत आणि त्यातील एक स्पर्धक माझ्यासोबत आहे, तो म्हणजे आयुष संजू. आयुष, कसा आहेस? लवकरच मी म्हणेन की मी बरा आहे, पण आता मी रिकवर होतोय आणि लवकरच बरा होईल. नक्कीच तू बरा होशील. बरं, तू जेव्हा घराच्या बाहेर आलास ना, तुझं अगदी जंगी स्वागत हा झाल्याचं हा आम्ही पाहिलं तुझ्या इंस्टाग्रामवरती. काय माहोल होता? कसं स्वागत झालंय तुझं? माझ्यासाठी सगळं सरप्राईज होतं. मला अजिबात माहित नव्हतं की सगळे आणि सगळेच म्हणजे माझी PR टीम, माझी स्टायलिस्ट, जी लोक मला सपोर्ट करत होती ती लोक, माझे मित्र आणि हे सगळेच आले होते तिथे. सो त्यामुळे गेल्या गेल्या अचानक आपल्या इतक्या लोकांना बघणं, सो मी अर्धा तर तिकडेच बरा झालो सगळ्यांना भेटून. म्हणजे मी थोडा गेल्यावर जरा असं डाऊन फील करत होतो की यार असं झालं, बाहेर आलो आपण लवकर. आणि मला गेल्या गेल्या कळतही होतं की किती लोकांनी मला सपोर्ट केलाय, किती लोकांनी होर्डिंग्स लावलेत, किती लोकांनी वोट केलंय. आणि त्या सगळ्या झोनमध्ये असताना अचानक मला फोन आला की खाली ये. आणि खाली आलो तर मी म्हटलं काय मम्मी पप्पांनी काहीतरी बाहेर जेवण वगैरे काहीतरी असं अरेंज केलं असेल. आणि मी जाऊन बघितलं तर वा, 30-40 लोक. आणि तर खूपच फ्रेश वाटलं आणि मला त्याची गरज होती. मच नीडेड थेरपी झाली माझी. पण यात एक सरप्राईज होतं की ओमकार हा 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 तो सुद्धा आला होता. सो हे सरप्राईज कसं होतं? ते चेरी ऑन द केक होतं माझ्यासाठी. आणि ओमकार जेव्हा गेला होता तेव्हा माझं असं होतं की यार अर्धवट राहिलं बोलणं, ते सॉल्व्ह करणं गरजेचं होतं. आणि आल्या आल्या पहिल्या मिनिटाला ते सॉल्व्ह झालं. आम्ही एकमेकांना बघितलं आणि तिथेच आमच्या दोघांच्या डोळ्यात पाणी होतं. कारण कुठेतरी एक छोटं भांडण राहिलं होतं आमच्यातलं मिटण्याचं. पण तो आईबाबांच्या एका फोनवर आला आणि त्यात तो एक कुऱ्हाड घेऊन आला होता खोटी मला मारायला पुन्हा एकदा. आणि ती कुऱ्हाड त्याने वापरली आणि आमच्यातले सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह करून टाकले. बरं आयुष, आता बिग बॉसच्या घराच्या बाहेर तर आलायस, पण जेव्हा बिग बॉस साठी बोलावणं आलं होतं तेव्हा काय एक गेम प्लॅन, काय स्ट्रॅटेजी डोक्यात होती की कुठपर्यंत पोहोचायचंय? तू पहिल्याच दिवशी म्हणाला होतास की मी ही ट्रॉफी न्यायला आलोय. सो काय होता हा सगळा प्लॅन आणि कुठे गेम कमी पडला? किंवा ऑफकोर्स आम्हाला माहिती आहे या हेल्थ रिझन्समुळे पण आहे, पण अजून काय कमी पडलं? मला एक गोष्ट खूप क्लिअरली माहित होती की इथे मी गेम प्लॅन नाही, इथे मी पर्सनॅलिटी घेऊन चाललो. आणि मला सुरुवातीपासून माझी पर्सनॅलिटीच जी आहे तसंच वावरायचं होतं जसं मी आहे आयुष्यात. कारण ऑडियन्स पर्स्पेक्टिव्हने जेव्हा जेव्हा मी बिग बॉस पाहिलंय तेव्हा ह्या अपेक्षेने पाहिलं की हा माणूस खरा कसा असतो, हा माणूस ह्याच्या घरी कसा राहतो, या अपेक्षेने मी बिग बॉस बघायचो नेहमी. जेव्हा बिग बॉसचे कंटेस्टंट येते तेव्हा मी ह्या होपने बघायचो की अच्छा हा घरी असा राहतो का. सो तोच ऑडियन्स पर्स्पेक्टिव्ह मी डोक्यात ठेवला होता की ऑडियन्स माझ्याकडनं पण तीच अपेक्षा ठेवली की आयुष खरा माणूस कसा आहे, खऱ्या आयुष्यात आयुष कसा राहतो. सो मी कुठलीच प्लॅन किंवा कुठली स्ट्रॅटर्जी घेऊन गेलो नव्हतो. माझा प्लॅनच हा होता की काही प्लॅन नाही आहे. जे मला वाटेल, जेव्हा मला वाटेल, प्रेझेंटमध्ये जसं मला वाटेल आणि खरं कसं राहू शकतो मी, जास्तीत जास्त फेअर, जास्तीत जास्त जेन्युइन कसं राहू शकतो, ही माझी स्ट्रॅटर्जी होती. जे मी माझ्या आयुष्यात असतो, जसं मी घरी असतो, जसं मी माझ्या आयुष्यातले प्रॉब्लेम सॉल्व्ह करतो, जो माझा अप्रोच आहे आयुष्याला घेऊन, तोच अप्रोच घेऊन मी बिग बॉसच्या घरात गेलो होतो. आणि कुठेतरी नशिबात जाणं होतं, नशिबात ती पर्सनॅलिटी सगळ्यांसमोर येणं होतं. मग जे काही पुढे झालं हेल्थ रिझन्समुळे, त्यामुळे थोडा खचलो मी. माझ्यात एक गिल्ट निर्माण झालं की यार सगळे पुढे चालले आहेत, सगळे परफॉर्म करतात आणि मला करता येत नाही आहे. कारण मला रेस्ट करणं गरजेचं होतं रिकवर होण्यासाठी. त्यामुळे मी रेस्ट करत होतो आणि त्या रेस्टमध्ये बाकीच्यांचं सिलेबस पुढे चाललं होतं आणि पुढे माझा गेला होता. बॅकलॉग, मला केटी लागत होती. सो त्यामुळे ती एक गोष्ट होती ज्याच्याने मी थोडा खचत जात होतो. आणि ओव्हर थिंकिंग करत होतो. बराच वेळ कारण मिळत होता मला एकट्याला, कारण बाकीचे सगळे टास्क करत होते, काय ना काहीतरी करत होतो आणि मी बेडवरच होतो. सो तो एक फेज माझ्यासाठी टफ होता. पण त्याच्या आधीचे जे दिवस होते, ती जी जर्नी होती पहिले 3-4 आठवड्यांची, ती खूपच अमेझिंग होती. मी कधीच एक्सपेक्ट केलं नव्हतं की मी 2 आठवड्यांच्या पुढे ही जाईन. मला असं वाटलं होतं जितका मी इंट्रोवर्ट आहे, जितका मी एकट्यात राहतो, तर मी लवकरच बाहेर येईन. पण महाराष्ट्राचं माझ्यावर जे प्रेम होतं, बिग बॉसच्या घरातल्या लोकांचं जे माझ्यावर प्रेम होतं आणि ह्या सगळ्या
जर्नीमध्ये माझ्यासाठी खूप पॉझिटिव्ह गोष्ट ही होती की मी माझ्यासारखा एक मुलगा 1.5 महिने तिकडे होता. सो ज्यांना माझी पर्सनॅलिटी आवडली त्यांनी मला सपोर्ट करून 1.5 महिने तिकडे ठेवलं आणि ज्यांना माझी पर्सनॅलिटी नाही आवडली त्यांनी मला 1.5 महिन्यात तिथून काढून टाकलं. आणि या या आत्ता मी या झोनला आहे की जो होता है वो अच्छे के लिए होता है. बरं, बिग बॉसच्या घरात आहे ना खूप वेगवेगळ्या बॅकग्राऊंडचे स्पर्धक आलेले असतात आणि मग सगळ्यांसोबत स्वतःला जुळवून घेणं कुठेतरी एक कठीण होऊन जातं. तुला काय वाटतं, कोणासोबत जुळवून घेणं तुला फार कठीण गेलं घरात? मला असं वाटतं की जे खूप जोरजोरात बोलतात ना ती लोक मी त्यांच्यापासून आयुष्यात खूप लांब राहतो. त्यामुळे सगळ्यात शेवटी माझी मैत्री रुचितासोबत झाली आणि तिच्यासोबत जुळवून घेणं फारच कठीण होतं कारण ती खरंच खूप जोरात बोलते आणि मला नाही एवढा आवाज सहन होत. माझा एक अप्रोच आहे, माझा एक वे ऑफ स्पीकिंग आहे, माझा एक डेकोरम आहे आणि मी त्यातच राहतो. माझी एक शिस्त आहे आणि तीच मला आवडते. पण रुचिता त्या सगळ्यापेक्षा खूप जास्त लाऊड पर्सनॅलिटी आहे आणि त्यामुळे सगळ्यात शेवटी माझी मैत्री रुचितासोबत झाली. बरं, बिग बॉसच्या घरात सगळेजण टास्क खेळण्यासाठी किंवा गेम प्लॅनिंग किंवा स्ट्रॅटेजीने आलेले असतात, पण तुला कोण वाटतं की कोण फेक होतं? म्हणजे गेम प्लॅन आणि स्ट्रॅटेजी बाजूला राहिली पण पर्सनॅलिटीने तुला कोण फेक वाटलं? मला राकेश बापट फेक वाटतायत आता, कारण ते पहिले 3 आठवडे खूपच वेगळे होते आणि आता अचानक ते खूपच वेगळे, ते रुचितासारखे वागतायत. सो राकेश खूप फेक वाटतात. त्यातल्या प्रभू पण हवं तेव्हा फेक करतात. त्यांना हवं तेव्हा ते लहान असतात, ते हवं तेव्हा मोठ्यासारखं वागतात. सो ही 2 लोक मला फेक वाटतात. बाकी ज्यांची बऱ्यापैकी पर्सनॅलिटी सुरुवातीपासून सेम राहिली आहे. बरं, या आठवड्यात तुम्ही दोघे जण बाहेर गेलात, पण काय वाटतं की तुमच्या दोघांव्यतिरिक्त कोण जायला हवं होतं ते गेले नाहीत, ते राहिलेत आणि तुम्ही दोघे जण बाहेर आलात? मला असं वाटत होतं की प्रभू कारण भाऊच्या धक्क्यावरनच आम्हाला कळायचं की बाहेर काय दिसतंय काय नाही आणि धक्क्यावर बोललं गेलं होतं की प्रभू खूपच कमी दिसत आहेत किंवा दिसतच नाहीयेत किंवा ते एंटरटेन करत नाहीयेत. सो त्यानुसार मला प्रभू जातील असं वाटलं होतं. बरं, बिग बॉसच्या घरात खूप काही गोष्टी घडत असतात, सगळ्या काही 1 तासामध्ये दाखवणं शक्यही नसतं आणि त्या पाहायला मिळत नाहीत. तसं तुला काय असं वाटतं किंवा तुला बाहेर आल्यानंतर कळलं की अरे अच्छा, आपल्याबद्दल असं काय काहीतरी एखादी न्यूज वाचायला मिळाली किंवा एखादं आर्टिकल वाचलं किंवा काय असं वेगळं तू वाचलंस? मला आतमध्ये कळत नव्हतं, पण तिसऱ्या आठवड्यात माझ्याबद्दल इतका पॉझिटिव्ह रिव्ह्यू होता की बरेच एक्स कंटेस्टंट म्हणत होते की आयुष जिंकेल असं वाटतंय. हे आय थिंक तुझ्या पेजेस वरती किंवा इतर ठिकाणी सुद्धा आयुष हाच विनर असेल असं म्हटलं जात होतं. हे मला आतमध्ये कळत नव्हतं की हे खरंच इतकं पॉझिटिव्हली बाहेर जात आहे. आणि दुसरी एक गोष्ट मला एपिसोड बघताना जाणवली की माझी आणि ओमकारची जी मैत्री होती ती लोकांना तेव्हा कळली जेव्हा मी त्याला नॉमिनेट केलं आणि तो रडला. पण त्याच्या आधी ती तितकी मे बी दिसली नाही. सो पण खरंच म्हणजे त्याचा एक ग्राफ होता, आम्ही बराच वेळ सोबत घालवला होता, जे फायनल कटमध्ये नाही आला आणि मला त्याची खंत नाही, कारण जे ते फायनल एडिट करतात त्यांना माहिती आहे काय आवडतं काय नाही, तेवढी वर्ष करतात. सो ते त्यांच्या जागी त्यांचं काम बरोबर करतात. पण ह्या 2 गोष्टी खूप शॉकर होत्या माझ्यासाठी. बरं, तुझं हेल्थ रिझन हे खूप मोठं होतं घरामधलं की ज्याच्यामुळे कदाचित तुला बाहेर सुद्धा जावं लागलं. एक्झॅक्टली काय झालं होतं, काय सांगशील? म्हणजे एक माझी जुनी इंजरी आहे जी रिव्हॉल्व झाली आणि त्याच्यामुळे खूप मेडिसिन्स खात होतो मी. आणि मी ऍक्च्युली जेव्हा मला बरं नसताना तेव्हा मी खूप वल्नरेबल होतो आणि मला माझी आई हवी असते, मला माझं घर हवं असतं आणि त्या ॲटमॉस्फिअरमध्ये जेव्हा एक कॉम्पिटेटिव्ह ॲटमॉस्फिअर आहे तिकडे बरं होणं जरा कठीण असतं, कारण सगळेच रेसमध्ये धावत असतात आणि आपण तिथे बसून असतो, आपली मित्र पुढे निघत असतात. सो हे बघणं जरा तो एक टोल डोक्यावर जरा एक प्रेशर येतो. सो त्याच्यामुळे मला असं वाटतं की रिकव्हरी थोडी स्लो झाली. पण ती म्हणजे बिग बॉसकडनं सगळ्या सोयी होत्या मेडिकलच्या, किंवा जेव्हा हवं तेव्हा डॉक्टर्स अवेलेबल होते, मध्यरात्री पण जर कधी मला दुखते तर डॉक्टर्स अवेलेबल होते. सो त्यांच्या परीने त्यांनी पूर्ण प्रयत्न केला, माझ्या परीने मी पण प्रयत्न केला. पण आय वुड ब्लेम द सर्कमस्टॅन्सेस, जे नशिबात असतं ते होतच. त्यामुळे मला कोणाला ब्लेम करायचं नाही आहे याबाबत. पण माझ्यात एक तो एक्सेप्टन्स आलाय आता की जे व्हायचं होतं ते झालं. बरं, मागच्या आठवड्यात राखीने एंट्री केली घरामध्ये. राखी आल्यानंतर काय फरक पडला होता घरामध्ये? खूप, म्हणजे अख्खं घर हल्लं ती आल्यावर. पहिले तर सगळ्यांना खूप मोठा शॉक लागला. आणि एक गोष्ट खूप चांगली झाली की राखीला आतापर्यंत आपण फोन आणि टीव्ही मध्ये पाहिलं होतं, खूप लांबून पाहिलं होतं. समोरून पाहिल्यावर कळतं की बापरे, हे खरंच खूपच डेंजरस प्रकरण आहे. शी इज व्हेरी लाऊड, शी इज व्हेरी एंटरटेनिंग आणि मी तिचा खूप मोठा फॅन आहे. एंटरटेनमेंटचं पॅकेज आणि मी खरंच तिचा खूप मोठा फॅन आहे. मी जायच्या आधी पण बोललो होतो. आणि तिच्यात एक दुसरी बाजू पण आहे
ती रात्र झाली तिला कळलं की बाबा आता दिवस संपतोय, तेव्हा ती सगळ्यांना प्रेमाने खाऊ पण घालते, सगळ्यांची काळजीही घेते, ती सगळ्यांना चांगले सल्लेही देते. आणि राखी खरंच एक शांत राखी पण मी पाहिली आणि मला तिच्यासोबत पण एक खूप चांगला टाइम स्पेंड करता आला. आम्ही खूप वेळ बोललो शांततेत. ती जेव्हा मला बरं नव्हतं तेव्हा माझ्याशी येऊन शांततेत तिने मला मोटिवेट करण्याचा खूप प्रयत्न केला आणि आय एम ग्लॅड की मला तिची ती बाजू पण बघता आली जी खूप कमी लोकांनी पाहिली असेल. बरं, आता तुझा बिग बॉसच्या घरात असताना तुझा सिनेमाचं सुद्धा प्रमोशन चालू आहे बाहेर. अजून काय आम्हाला प्रोजेक्ट्स पाहायला मिळणार आहेत आणि अजून रियालिटी शोज करायला आवडतील का आयुषला? नक्कीच मला आवडतील आणि आता सध्या तरी ऑफिशियली काही सांगू शकत नाही, पण बिग बॉस नंतर ऑब्व्हियसली आयुष्य बदलतं. बिग बॉस नंतर सगळ्यांनाच खूप संध्या येतात, आपल्याला एक एक्सपोजर मिळतं आणि त्यात जो ऋतिक रोशनवाला परफॉर्मन्स होता तो परफॉर्मन्स बराच व्हायरल झाल्यामुळे सगळ्यांच्या नजरेत येणं झालं की बाबा एक मुलगा आहे जो ऍक्टर आहे, तो डान्स पण करतो. आपल्याकडे खूप कमी मुलं आहेत जे डान्स करतात. सो या सगळ्याच्या बेसिसवर एक मोनोपोली मध्ये बऱ्याच इन्क्वायरीज आहेत ज्या जेव्हा ऑफिशियल होतील तेव्हा मी त्या ऑब्व्हियसली सांगेन. सो तुझ्या पुढच्या जर्नीसाठी तुला खूप खूप शुभेच्छा आणि थँक्यू सो मच. थँक्यू सो मच.